पुणे विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं हे शहर आता एक वेगळ्याच आणि गंभीर समस्येच्या विळख्यात अडकत चाललंय. पुण्यातील सगळ्यात गजबजलेल्या आणि मुख्य रस्त्यावर आता चक्क उघड्यावर भर चौकात दारू पिणाऱ्यांची टोळकी पाहायला मिळते. धक्कादायक बाब म्हणजे या तळीरामांना ना पोलिसांचा धाक उरलाय ना कायद्याची भीती. भर रस्त्यात जिथे महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची सतत ये-जा असते, तिथेच काही तरुण आणि तळीराम बिनधास्तपणे दारू पिताना दिसतात. आणि याच खुलेआम दारू पिण्यामुळे पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. भर रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची छेड काढणे, वाद घालणे, मारामारी करणे आणि त्यातूनच पुढे गंभीर गुन्हे घडणे हे आता पुण्यातील मुख्य रस्त्यावर नित्याचं झालंय. सामान्य पुणेकर विचारत आहेत की पुणे पोलीस नेमके आहेत कुठे? गजबजलेल्या रस्त्यावर जर असं उघडपणे गैरप्रकार चालत असतील तर सर्वसामान्यांनी सुरक्षितपणे फिरायचं कसं? रात्रीच्या वेळी तर अनेक मुख्य रस्ते आणि तळीरामांचे अड्डे बनत चालले आहेत. या वाढत्या गुन्हेगारीला आणि उघड्यावर चालणाऱ्या दारूच्या पार्ट्यांना वेळीच चाप बसणार का? पुणे पोलीस या तळीरामांवर आणि हुल्लडबाजांवर कडक कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा.